5 एलिमेंट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत वास्तूमध्ये. जसं की आकाश आहे. आपल्याला आकाश म्हणलं की निसर्गातलं आकाश आठवतं लगेच, पण 3 प्रकारचे आकाश आहेत. जसं की आकाश हे निसर्गातलं आकाश आहे, नंतर आहे घटाकाश आणि तिसरं आहे चिदाकाश. आता घटाकाश म्हणजे घरातलं आकाश. ज्या घरामध्ये मोकळं वातावरण आहे त्या खोलीत तुम्ही जा. ज्या घरामध्ये तुम्ही खूप जास्त सामान ठेवलेलं आहे, कबाडखाना केलेला आहे, त्या खोलीत तुम्ही जा. काय होईल? सफोकेशन वाटेल, त्रास होईल. म्हणजे काय तर तुम्ही ज्याप्रमाणे निसर्गातलं आकाश मोकळं ढाकळं आहे त्याप्रमाणे तुम्हाला घरातलं आकाश सुद्धा मोकळं असेल तर त्या घरामध्ये तुम्ही श्वासोश्वास योग्य पद्धतीने घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंड योग्य पद्धतीने काम करेल. थर्ड आहे चिदाकाश. घर चांगलं आहे, आकाश तत्व तुमचं चांगलं आहे, घरातलं आकाश चांगलं आहे, पण मनात तुम्ही खूप जास्त निगेटिव्हिटी साठवलेली आहे. मग तुम्ही कुठल्याही वास्तूमध्ये राहा, तुम्ही सुखी नाही राहू शकत. राईट? याचाच अर्थ असा आहे की हे तिन्ही आकाश जेव्हा बॅलन्स होतात एकमेकांशी तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने काम करायला लागतं.